हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. घरगुती स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खजूरचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर पहा, त्यासाठी जी रेसिपी आहे ती आपण पाहूयात. त्यासाठी मी 1 किलो खजूर घेतलेली आहे. तर ही खजूर आपल्याला बिया काढून घ्यायची आहे. तुम्ही सीडलेस खजूरसुद्धा यूज करू शकता. तर मी ते बिया असलेली खजूर घेतलेली आहे व त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी सॉरी काजू आणि अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे. तर आपल्याला हे सर्व आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता मी कढईमध्ये 2 चमचे तूप घालून अगोदर ड्रायफ्रुट्स परतून घेते. ड्रायफ्रुट्स थोडे परतल्यानंतर त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं होतं ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि ते सुद्धा थोडंसं थोडा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व परतून झालेलं आहे माझं. तर मी आता परातीमध्ये हे सर्व काढून घेते. त्यानंतर मी जी आपण बिया काढून घेतलेली खजूर होती, ती सुद्धा आपण यामध्ये मिक्स करूयात आणि हे सर्व मिश्रण हळू मिक्स करून एकजीव करून घेऊयात. पहा, इथे मी थोडं-थोडं असं करून छान असं याचा गोळा बनवून घेत आहे. थोडा वेळ लागतो हे आपल्याला एकजीव सगळं मिक्स करून घ्यायला. तुम्ही ह्याच्यामध्ये डिंकसुद्धा घालू शकता. तर आता मी हे सर्व मिक्स करून घेते आणि त्याचा गोळा बनल्यानंतर आपण त्याचे छानसे असे लाडू बनवून घेऊयात. तर पहा गोळा बनल्यानंतर आता मी याचे लाडू बनवून घेते. पहा गोळा किती छान बनलेला आहे. यामध्ये आपण गोड कोणताही गोड साखरही घातलेली नाही आणि गूळसुद्धा घातलेला नाही, तरीसुद्धा आपले लाडू गोड बनणार आहेत, कारण खजूर ही गोड असते. तर पहा, आपला लाडू बनवून झालेला आहे. जास्त आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. ही झटपट रेसिपी आहे. तर पहा, तुम्ही बघू शकता इथे लाडू माझे बनवून झालेले आहेत. हे 1 किलोचं प्रमाण होतं. तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आणि त्या प्रमाणात ड्रायफ्रूटसुद्धा जास्त घातले तरी तुम्ही चालतील. तर पहा, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. थँक यू.